आपल्या सर्वांना नेहमी जास्त मसालेदार खाऊ नका, जास्त तेलकट तिखट खाऊ नका असं अनेकदा सांगितलं जातं. पण का तेलकट तिखट न खाल्ल्यामुळे असे कोणते फायदे होतात? चला या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तेलकट तिखट न खाण्याचे फायदे. नंबर 1, टेस्ट सेन्सिटिव्हिटी वाढते. हो, जर तुम्ही कमी मसालेदार अन्न खाल्लं तर त्यामुळे तुमची टेस्ट सेन्सिटिव्हिटी वाढायला मदत होते. मसालेदार पदार्थ जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात खात असाल तर कालांतराने तुमचे टेस्ट बर्ड्स हे मंद होतात. नंबर 2, पचन संस्था सुधारते. मसालेदार पदार्थ पचन संस्थेला त्रास देऊ शकतात. विशेष म्हणजे पोट किंवा ऍसिड रिफ्लक्स किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम सुद्धा यामुळे होऊ शकतो. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाणं टाळणं कधीही चांगलं. आणि जर तुम्हाला छातीत जळजळ, अपचन आणि ओटीपोटात दुखणं अशी लक्षणं दिसत असतील मग तर तुम्ही अजिबात तेलकट तिखट खाऊ नये. नंबर 3 आणि महत्त्वाचं म्हणजे मूळव्याधचा धोका कमी होतो. हो, जर तुम्ही खूप जास्त मसालेदार पदार्थ खात असाल तर त्यामुळे मूळव्याध होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला मूळव्याध असेल तर अशा वेळेस मसालेदार अन्न पदार्थ खाणं टाळा. सौम्य पदार्थाचं जेवण करा, त्यामुळे तुम्हाला हा त्रास वाढणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदय सुरक्षित राहतं. काही संशोधनांनी असं सुचवलंय की मिरची मधली मसालेदारपणासाठी जबाबदार असलेल्या कॅप्सायसिन या कंपाऊंड्सचं हृदय आणि रक्तवाहिन्यांना फार फायदा होत नाही. मात्र जर मसालेदार पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाल्ले असतील तर त्यामुळे छातीत जळजळ आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या सुद्धा होऊ शकतात आणि त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे का होईना पण आपल्या हृदयावर होतो. कमी मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे हृदयाचं आरोग्य जास्त निरोगी राहायला मदत होते. गॅस्ट्रिक अल्सरचा धोका सुद्धा कमी होतो. हो, जर तुम्ही मसालेदार पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी केलं, तेलकट तिखट खाण्याचं प्रमाण कमी केलं तर त्यामुळे गॅस्ट्रिक अल्सर सुद्धा वाढत नाही. पोटाची जळजळ सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि चिडचिडपणा जर सतत होत असेल तर तो सुद्धा कमी होतो. नंबर 6 आणि महत्त्वाचं म्हणजे हायड्रेटेड राहायला मदत होते. मसालेदार पदार्थांमुळे अनेकदा आपल्याला घाम येतो आणि खूप जास्त तहान लागते. त्यामुळे डिहायड्रेशन होतं. कमी मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे हायड्रेशनची पातळी चांगली राखण्यामध्ये मदत होते आणि मसालेदार जेवणामुळे जास्त पाणी पिण्याची सवय जर असेल म्हणजेच गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याची जर सवय असेल तर ती टाळता येते. सो दॅट्स ऑल. या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत